तर आहे ना ह्या ब्लाऊजला आपण जी लेस लावलेली आहे ती ग्लूने चिटकवलेली आहे आणि अस्तरसाठी आपले जे पैसे ते कसे वाचवायचे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आहे ना मला बऱ्यापैकी अस्तर घ्यायचे होते ब्लाऊजचे, तर म्हटलं चला दुकानामध्ये गेलेले अस्तर घ्यायला, तर तिथेच थोडासा व्हिडिओ करून तुम्हाला तुमच्याशी शेअर करावा। तर आहे ना काही ब्लाऊज छोट्या मापाचे असतात, काही मीडियम साईजचे आणि काही जास्तच मोठे, तर त्या मापानुसार आपण अस्तर कट करून घ्यायचे। 70 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर, 1 मीटर, 1.25 मीटर जसं लागेल तसं। जर आपण 25चा कट घेतला छोटासा तर त्यामध्ये आपलं व्यवस्थित असं बसत नाही, कमी जास्त होतं त्यामुळे, आणि आपले पैसेसुद्धा वाचतात। जर 70चा घेतला 80चा तर त्यानुसार ते रेट लावतात। अशा पद्धतीने मी सगळे अस्तर घेतले, तुम्ही पण अशा पद्धतीने घ्या। आणि त्यानंतर हा जो डिझायनर ब्लाऊज दिसतोय तो माझा पूर्ण स्टिच करून झालेला आणि त्याला हुक लावायचे राहिलेले, तर मी ते हुक वगैरे लावत होते। आणि हुक लावून झाल्यानंतर बॅक साईडला बोटनेक आहे आणि त्याची जी आता जी ट्रेंडिंग डिझाईन चालू आहे त्या पद्धतीची मी डिझाईन बनवलेली आणि स्लीव्जला नॉर्मल असे पफ केलेले। तर आहे ना मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची होती की जे आपण काठ पाठीमाग लावतो तर स्लीव्जला आपण नॉर्मल अशी लेस लावतो, मण्यांची म्हणा किंवा खड्यांची म्हणा। तर आहे ना माझी खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता टीप बसलेली, पण वरच्या बाजूला टीप काही बसत नव्हती, कारण वरच्या बाजूला डिझाईनची अशी नाही का तिरकी तिरकी लेस होते त्यामुळं। तर मग मी जे ग्लू होता ना त्या ग्लूने वरच्या बाजूला चिकटवून घेतलं आणि व्यवस्थित असं चिटकलेलं। आणि ते झाल्यानंतर तुम्ही फायनल लुक ब्लाऊजचा बघू शकता बॅक साईडला कशा पद्धतीने आलेला आहे। आणि हा जो ब्लाऊज आहे ना तो 32 छाती घेरचा होता बोटनेकचा, आणि ह्याचा शोल्डर जो आहे तो 6 इंच मी घेतलेला आहे। त्यानंतर सांगते, सिंपल असे 2 प्रिन्स कट ब्लाऊज मला स्टिच करायला आलेले आणि लगेच द्यायचे होते, त्यामुळे मी अस्तरवरती ठेवून डायरेक्ट प्रिन्स कट असेल तर मी पेपर कटिंग वगैरे करत नाही, डायरेक्ट मी पिसावरती कट करते, म्हणजे नाही का आखून वगैरे। तर अशा पद्धतीने मी आखलेलं। तर आता मी पाठीची बाजू उभी आखलेली आणि जी पुढची बाजू ती आडवी आखलेली, का तर ते सांगते मी तुम्हाला। वरच्या बाजूचं अस्तर हे गठ्ठ्यातलं होतं आणि खालच्या बाजूचं ते 70 सेंटीमीटरचं होतं, त्याच्यामुळं मी असे दोन्ही पद्धतीने मी ॲडजस्ट करून बसवलेलं, जेणेकरून आपलं खालचं पण अस्तर व्यवस्थित असं म्हणजे ब्लाऊज होऊन जातो त्यामुळे। त्यानंतर स्लीव्ज कट करून घेतली आणि स्लीव्ज कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते, ट्रेंडिंग साडीवरचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळे ना। आणि दुसरा जो आहे तो पण सिंपल आहे, पण दोन्ही पण आहे ना सिंपलच ठेवायला सांगितलेले, काही डिझाईन वगैरे नव्हती। तर दिवसभरात काही ना काहीतरी काम चालू असतं, हे नाही ते नाही ते। जे शिलाई करतात त्यांना माहीत असतं कशी धावपळ होते घरातला, आणि आपले जे कामाचं आहे ते ॲडजस्टमेंट करून काम करावं लागतं। मग संध्याकाळ म्हणा, दिवसा म्हणा किंवा रात्रीचं म्हणा, काम चालूच राहतं त्यामुळं। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी दोन्ही पण ब्लाऊज पीस कट करून घेतलेले। एक झालेला आहे आणि दुसरा मी दाखवते बघा अशा पद्धतीने। आणि जी त्यांनी जी लेस म्हणजे नाही का ब्लाऊज पिसावरती जे मणी वगैरे लावले ते ना ग्लूने चिकटवलेले आहेत, त्यामुळे ना मी काय केलं, त्यात स्लीव्ज आपली दोन्ही पण ह्याला डिझाईन जात नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा लेस कट करून घेतली आणि त्यानंतर बॅक पार्ट फ्रंट पार्ट सगळं ठेवून व्यवस्थित असं कट करून घेते अशा पद्धतीने। आणि हे ब्लाऊज आहेत ना लगेचच मी शिवून घेतलेले आणि त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे दोन्ही पण ब्लाऊज माझे शिवून असे रेडी झालेले आहेत आणि स्लीव्जला या मशीनवरती व्यवस्थित अशी टिप बसलेली, लेसवरती सुद्धा बसते, काही हरकत नाही, ग्लूने चिटकवायची गरज पडत नाही। आणि हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे। तर ना ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या नवरीच्या आहेत, नवरीच्या घरातल्या आहेत थोड्याफार, तर त्यांना पिको फॉल करायचे होते आणि जो व्हाईट कलरची साडी त्याच्यावरचा एक ब्लाऊज शिवायला सांगितलेला। तर जेवढे काही माझे फॉलचे पिकोच्या आणि फॉलच्या ज्या काही साड्या होत्या ना त्या सगळ्या साड्या मी बाजूला काढून घेतल्या आणि फॉल वगैरे स्वच्छ असे धुवून इस्त्री करून ठेवलेले होते। आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी फास्ट कसं पिको फॉल आणि हातशिलाई वगैरे करायची त्याचा शेअर करणार आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।